आमच्या गावाच्या किल्ल्यापाशी विहीर बघायला आलाय. ही बघा आमची विहीर. किल्ले महिपाल गडावर येते. किल्ले मोठी अशी चौकोनी आकारातली विहीर. चला आमची विहीर दाखवतो तुम्हाला. विहीरच्या समोरच हे दिसत पायरी मार्ग. पायरी मार्ग. वा, सावकाश सावकाश. इथं गेल्यावर पाणी असंच राहतं का? हे जास्त असतं पावसाळ्यात? पावसाळ्यात वरतीपर्यंत जातं. कुठपर्यंत जाते? त्या कोटापर्यंत जातं. त्या भिंतीपर्यंत. हा. आमच्या महिपालगडाचा महादरवाजा. किल्ले महिपाल गडाचा. किल्ले महिपालगडाचा महादरवाजा. याच दरवाज्यात आपल्याला एक गणपतीचं पण शिल्प पाहता येईल. ते नक्की कुठे आहे आपण शोधूयात. या ठिकाणी कमानीवरच सुंदर अशी गुहा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. ज्यावेळेस आपण महिपालगडाला भेट देऊ त्यावेळेस थोडी वाट वाकडी करून या गुहेच्या भटकंतीसाठी पण या ठिकाणी आलं पाहिजे. रामराम मंडळी, कोल्हापूरच्या भटकंतीत आत्ता आपण आलेलो आहोत किल्ले महिपालगडावर. खालील देवरवाडीच्या बाजूने हा जाणारा डांबरी मार्ग आपल्याला थेट किल्ल्यावर घेऊन जातो. आणि या ठिकाणी जुन्या तटबंदीचे अवशेष या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. याच ठिकाणी महिपालगडाच्या किल्ल्याचा पहिला दरवाजा अस्तित्वात होता. आज काहीशे दरवाजाचे हे दगड फक्त आपल्याला पाहता येतील. चला गडावर जाऊयात, आणखी काय पाहता येईल बघूयात. महिपालगड गावात आपण सध्या आलेलो आहोत. महिपालगड गावाच्या या चौकात असलेले हे छत्रपती शिवरायांचे सुंदर असे शिल्प. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासमोरूनच हा जो रस्ता जातोय तो आपल्याला गडाच्या बुरुजाकडे नेतो. चला तर गडाच्या बुरुजाकडे निघूयात. महिपालगडाच्या बुरुजासमोर आता आपण आलेलो आहोत. मुख्य चौकातून महाराजांच्या पुतळ्यापासून उजव्या बाजूने जो रस्ता गावात येतो त्याच रस्त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला हा बुरुज पाहता येतो. पक्का माशा वाहण्याचा हा बुरुज आहे. या ठिकाणी महादेवाचे मंदिर आपल्याला पाहता येईल. ओम नमः शिवाय.
या बुरुजावर जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पायरी मार्ग दिसतोय. त्या पायरी मार्गाने आपण आता बुरुजाकडे जाऊया. बुरुजाच्या वरच्या भागात आल्यानंतर आपल्याला सभोवतालचा पूर्ण प्रदेश पाहता येतो. गडामध्येच पूर्णपणे एक आमचं गाव वसलेलं आहे, त्यामुळे लोकवस्ती भरपूर आहे. आमच्या गावाच्या किल्ल्यापाशी विहीर बघायला आलाय. ही बघा आमची विहीर. किल्ले महिपाल गडावरील किल्ले भली मोठी अशी चौकोनी आकारातली विहीर. आणि हे आपले आजचे मावळे जे आपल्याला गड दर्शन दाखवत आहेत. महिपालगडाच्या प्रचंड आकाराच्या अशा चौकोनी विहिरीत उतरण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पायऱ्या आहेत. या ठिकाणी कमान आपल्याला दिसत आहे. चला आमची विहीर दाखवतो तुम्हाला. इथून असं गेलं तर विहीरच्या समोरचं हे दिसतं, पायरी मार्ग. पायरी मार्ग. वा, सावकाश सावकाश. तिथं गेल्यावर पाणी असंच राहतं का? हे जास्त असतं पावसाळ्यात? पावसाळ्यात वरतीपर्यंत जातं, कुठपर्यंत जाते? त्या कोटापर्यंत जातं. त्याच्या वर त्या भिंतीपर्यंत? हा, जास्त पाऊस लागला तर त्याच्यावरती जातो. अच्छा. महिपालगडावरील चौकोनी आकारातील विहिरीत उतरण्याचा हा पायरी मार्ग. आणि हा पायरी मार्ग आणि ही विहीर दाखवण्यासाठी आलेली आहे आपली गावातली मित्रमंडळी. तुमचं नाव सांगा की. तुझं नाव? ओंकार. तुझं नाव? प्रगन. माझं शिवम. अरे वा. संस्कार. संस्कार. छान. अशीच माहिती देत जावा जे कोणी तुमच्या गावात किल्ल्याला भेट द्यायला येईल त्यांना. नक्की. चला तर मंडळी, पाहूयात अजून महिपालगडावर आपल्याला काय काय पाहता येईल. समोर आपण विहिरीत त्या बाजूला एक कमान पाहतोय. त्या कमानीच्या ठिकाणातूनच जुन्या काळात विहिरीतून पाणी काढण्याची व्यवस्था होती. आणि तिथे आपल्याला वरच्या बाजूला सध्या रेलिंगने ती जागा संरक्षित केलेली आहे हे दिसतंय. आमच्या महिपालगडाचा महादरवाजा. किल्ले महिपालगडाचा किल्ले महिपालगडाचा महादरवाजा. याच दरवाज्यात आपल्याला एक गणपतीचं पण शिल्प पाहता येईल. ते नक्की कुठे आहे आपण शोधूया. या ठिकाणी कमानीवरच दर्शनी भागात आपल्याला हे गणपतीचं शिल्प दिसेल. किल्ले महिपालगडाचा हा महादरवाजा पाहताना त्याची रचना ही आपल्याला गोमुखी पद्धतीने असल्याचे जाणवते. महिपालगडावरील आपण आत्ता ही अंबाबाईच्या मंदिरासमोर आहोत. आणि मंदिरासमोरच आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर असे शिल्प पाहता येईल.
नव्याने बांधणी केलेली आहे आई तुळजाभवानीच्या या मंदिराची. सुंदर असा सभामंडप. म्हैपाळगडावरील अंबाबाईचं देऊळ पाहून आपण थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला हा झेंडा बुरुज दिसतोय. पाहूयात त्याकडे जाण्याचा मार्ग कसा आहे. या ठिकाणी आपल्याला ही तटबंदी दिसते, पूर्णपणे झाडोऱ्यात लपली गेली आहे ती, आणि त्याच तटबंदीत असलेला हा भक्कम असा बुरुज. या ठिकाणी आपल्याला एक रचना दिसते, नक्की बांधीव आहे का नैसर्गिक त्याबाबत साशंकता आहे. पाहूयात आपण. या ठिकाणी पण कदाचित एखादा किल्ल्याचा दरवाजा असण्याची शक्यता असू शकते. सरसेनापती प्रतापराव गुजर प्रवेशद्वार अशी फलकाची पाटी इथे लावलेली आहे, आणि हा समोर आपल्याला दिसलेला सुंदर असा भक्कम हा बुरुज. समोरील या आपल्या म्हैपाळगडापासून आपण येऊन महादेव मंदिराकडे, वैजनाथ मंदिराकडे जो रोड जातो त्या रोडने पुढे येऊन उजव्या हाताला आपल्याला एक कच्चा रस्ता राहतो, आणि त्याच कच्च्या रस्त्याने पुढे येऊन आपण या बाजूने या वर जाणाऱ्या पायवाटेने आत गेल्यानंतर आपण गुहेपाशी पोहोचतो. चला ती गुहा पाहूयात. सुंदर अशी गुहा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. ज्यावेळेस आपण म्हैपाळगडाला भेट देऊ त्यावेळेस थोडी वाट वाकडी करून या गुहेच्या भटकंतीसाठी पण या ठिकाणी आलं पाहिजे. डोंगराच्या कातळात कोरलेली सुंदर अशी गुहा. गुहेत आपल्याला ही सुंदर अशी चौकोनी आकारात कोरलेली वाट आतमध्ये घेऊन जाते. आतमध्ये आता बऱ्यापैकी अंधार आहे, थोडंसं आपण टॉर्च लावूयात. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एक खोली माझा अवशेष इथे पाहता येते. चौकोनी वाटेतून थोडंसं बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही उजव्या हाताला एक वाट खाली गुहेत जाते. खूप अंधार असल्यामुळे आपण काय आता पुढे जात नाही. नक्की किती आणि कसं आहे पाहूयात. अशा पद्धतीने ही गुहा आपल्याला इथे दिसते. आपण सध्या श्री क्षेत्र वैद्यनाथ देवस्थान या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत. किल्ले म्हैपाळगडाच्याच मार्गावर आपल्याला हे महादेवाचं मंदिर पाहता येतं. वैद्यनाथ देवस्थानाच्या समोरच आपल्याला हे प्रचंड मोठ्या आकारातले चौकोनी असे हे
पवित्र पाण्याचे कुंड पाहता येते. सध्या या कुंडात पाणी बऱ्यापैकी कमी आहे. कुंडात उतरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या पायऱ्याही दिसतील. सध्या त्या पायऱ्यांसमोर ही भिंत टाकण्यात आलेली आहे आणि कुंडात उतरण्यासाठी हे गेट या ठिकाणी लावलेले आहे. वरच्या बाजूने कुंडाच्या आपण तटावरून आता फिरतोय आणि या ठिकाणी दिसणारे हे कुंडाचे विहंगम असे दृश्य. समोरच्या आपल्या हा झाडाचे प्रतिबिंब कुंडात आपल्याला दिसते. आपले श्री क्षेत्र वैजनाथ महादेवांचे मंदिर. आपण आता वैद्यनाथ मंदिरात जाऊयात. वैद्यनाथ मंदिरात प्रवेश करतानाच आपल्या उजव्या हाताला ही आपली धर्मशाळा आपल्याला पाहता येते. भाविक भक्तांचे राहण्याची उत्तम सोय या ठिकाणी नक्कीच होत असणार आहे. या ठिकाणी एक वरांना आपल्याला पाहता येईल. इथे काही अन्न व ज्यावेळेस आपल्याला प्रसाद यांची तयारी करायची असेल त्यावेळेस ही चुलीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. धर्मशाळेतून बाहेर आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचे दुसरे कुंड मोठ्या आकारात या ठिकाणी पाहता येईल. सुंदर असं नितळ पाणी. पाण्यात आपल्याला मासे या ठिकाणी पाहता येतील. समोर या ठिकाणी आपल्याला एक नागशिल्प, दुसऱ्या बाजूला दुसरे नागशिल्प, सूर्यचंद्र, महादेवाची पिंड आणि 2 पुष्प यांचे शिल्प त्या ठिकाणी दिसत आहे. त्याचप्रमाणे इकडं नंदी महाराज आहेत. मोर पक्षाचं मयूर शिल्प आहे. इथं आपल्या गाईचंही शिल्प आपल्याला दिसेल. कुंडाच्या या तटाच्या भिंतींवर अनेक शिल्प कोरण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2 हत्ती, या ठिकाणी नंदी, शिवपिंड, या ठिकाणी काही मनुष्य आकृती आपल्याला दिसत आहेत. नक्की कशाच्या आहेत सांगता येणार नाहीत. सध्या वैजनाथ देवस्थानाच्या सभामंडपाच्या स्लॅबचे काम चालू असल्यामुळे भाविकांसाठी मंदिर दर्शन बंद आहे असा फलक या ठिकाणी लावला. तरी पण आपण पाहूया आपल्याला आतमध्ये जाता येते का. चला तर मंडळी, आपली आत्ताची किल्ले महिपाळगड, त्याचप्रमाणे गुफा परिसर आणि श्री क्षेत्र वैजनाथ महादेव मंदिर, ही भटकंती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा. आणि आपल्या दख्खन दौलत या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील. चला.
धन्यवाद.